बघा, गावाकडची संस्कृती आणि शहरातली संस्कृती यातील फरक तुम्हाला सांगते मी. गावाकडली लोक जर शहरामध्ये दवाखान्यामध्ये आली आणि ती न चुकून जर ती ॲडमिट झाली तब्येतीमुळे, जर डॉक्टरांनी सांगितलं की लगेचच तुम्हाला ॲडमिट करावं लागेल, त्यामुळे ती ॲडमिट झाली तर त्यांना जेवणाची सोय करायसाठी एखादी शहरात त्यांचे नातेवाईक राहिले, तर ते त्या नातेवाईकाकडे गेले आणि त्या नातेवाईकांना सांगितलं की 4 जणांचा डब्बा पाहिजे. आता तुम्ही सांगा, शहराचं ठिकाण म्हणजे खेड्यातून आलेले लोक नवीन असतात, त्याच्यामुळे 4 जण सोबत 3 जण तरी पाहिजेच. कारण ते व्यक्ती जो रुग्ण आहे तो रुग्णाबरोबर त्याचे आई वडील आणि रुग्णांचे मिस्टर असो किंवा त्याची वाईफ असो, जे काही 4 जण तर पाहिजेच. तर 4 जणांचा डब्बा जर शहरातल्या लोकांना सांगितला तर शहरातले लोक तोंडावर हात ठेवतात. अरे बापरे, 4 जणांचा डब्बा आम्ही कसा देऊ? 4-4 जण कुठं यायचे वे का? असं बोलतात शहरातले लोक. आणि तेच गावाकडे जर शहरातले लोक गेले आणि एखाद्या घरी गेले पाहुणे मुक्कामानी, आणि एक म्हणता 4 दिवस जर त्यांना राहायचं असलं, 10-10 जण जरी असले तरी खेळातले लोक बेसन भात तरी त्यांना आवडीने घालन, 4ही दिवस आवडीने घालन. कधी त्यांचं तोंड असं फुगणार नाही, रुसणार नाही. तर अशी असते गावाकडची संस्कृती आणि शहरातली संस्कृती.